नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. काल मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, तो कोसळला आणि तो कोसळल्यानंतर आता राजकारण रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय. राज्य सरकारकडनं जी जबाबदारी आहे ती नौदलाकडे टाकण्यात येतेय, तर नौदलाकडनं सुद्धा या संदर्भातलं एक स्पष्टीकरण ते आलेलं आहे. पण नेमकं या पुतळ्याची जबाबदारी कोणावर होती? हा पुतळा योग्य पद्धतीने उभारण्यात आला नव्हता का? हा पुतळा पडल्यानंतर शिवप्रेमींचा आक्रोश आपल्याला महाराष्ट्रभर दिसतोय. त्याचबरोबर जे विरोधक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आता ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. त्यामुळे हा पुतळा उभारताना योग्य ती खबरदारी घेतली नव्हती का? हा पुतळा लवकर तयार करण्यासाठी किंवा पंतप्रधानांना उद्घाटन करण्यासाठी कमी वेळेत बांधला होता का? या संदर्भात आपण सगळं बोलणार आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत सर सुद्धा आहेत. ज्यांनी या संदर्भातली एक पोस्ट लिहिलेली आहे आणि त्यांचा अनुभव सुद्धा कथन केलेला आहे. त्यांनी सुद्धा या आधी अनेक पुतळ्यांचं बांधकाम पाहिलेलं आहे, त्याच्या संदर्भातला जवळून अभ्यास केलेला आहे. नेमकं त्यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे, या राजकारणाकडे ते कसं बघतात आणि पुतळ्याचं जे बांधकाम आहे त्याच्याबद्दल त्यांनी काय अनुभव घेतलेला आहे, हे सगळं आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये. खरं तर हा काल विषय आल्यानंतर तुमची पोस्ट सगळीकडे व्हायरल होती, त्याच्या संदर्भातली चर्चा सुद्धा सुरू आहे. अशा पद्धतीनं पुतळा पडल्यानंतर आता जे शिवप्रेमी आहेत त्यांच्या भावना आपण बघतो आहेत त्या तीव्र झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी आंदोलन सुद्धा सुरू आहेत. खरं तर असं जे FIR आहे त्याच्यामधनं किंवा ज्या बातम्या आहेत त्याच्यामधनं असं समोर येतं की अगदी कमी कालावधीत हा पुतळा बांधण्यात आला होता, तयार करण्यात आला होता. तुम्ही ज्यावेळेस तिथे गेला होता, तो पुतळा पाहिला होता, त्यावेळेस तुमचा नेमका अनुभव काय होता? तो पुतळा कशा पद्धतीने बांधण्यात आलाय तुम्हाला असं वाटतं? त्यावेळेस तुम्ही काय नेमकं पाहिलं होतं? नाही, मी पुतळा बांधून झाल्यानंतर डिसेंबरमध्ये झालं. जानेवारी मध्ये मी त्या ठिकाणी गेलेलो होतो. खरं तर हा पुतळा तयार झाल्यानंतर ज्यावेळेला त्याचं अनावरण झालं आणि त्याचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स ज्या वेळेला आपण सगळीकडे आले आणि काही लोकांनी आम्हाला मुद्दाम पाठवून सुद्धा दिले, स्थानिक लोकांनी. त्यानंतरच हे जे काही शिल्प शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी बसवलं गेलेलं आहे, हे शिल्पशास्त्राच्या विरोधातलं शिल्प आहे. त्याच्यामध्ये कुठलेही त्याचे जे संकेत आहेत, शिल्प तयार करताना जे संकेत आहेत की ते संकेत आपण पाळायचे असतात. ते कुठलेही संकेत हे शिल्प तयार करताना सांभाळले गेलेले नव्हते, हे लक्षात येत होतं. आणि म्हणून लगेच 4 डिसेंबर ज्या दिवशी त्याचं अनावरण झालं 2023ला, त्याच दिवशी मी एक पोस्ट लिहून या संदर्भात आक्षेप नोंदवलेले होते की महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे 1927ला पहिल्यांदा मोठं एक शिल्प शिवाजी महाराजांचं ब्रांच मधलं उभा केलं गेलं. ते पुण्यामधल्या शिवाजी मिलिटरी प्रिपरेटरी स्कूलच्या प्रांगणात. त्याची पायाभरणी शाहू महाराजांनी केली होती आणि त्याचं उद्घाटन शाहू पुत्र राजाराम महाराजांच्या हस्ते त्यांनी ते पूर्ण केलं. ते महाराष्ट्रातलं पहिलं शिवाजी महाराजांचं पुतळारूपी, एवढ्या मोठ्या पुतळारूपी स्मारक आहे. नाहीतर लहान लहान पुतळे व्हायचे, संगमरवराचे, पाषाणाचे हे व्हायचे, पण हे पहिलं स्मारक. हे स्मारक तयार करत असताना करमरकरांसारख्या एका प्रख्यात शिल्पकारानं काय काय अडचणी त्यांना आल्या आणि ते कशा पद्धतीनं त्याचा अभ्यास केला याचं एक त्यांनी पुस्तक लिहिलंय. ते पुस्तक शिल्पशास्त्राचा स्टडी करणाऱ्या सगळ्यांना शिकवलं जातं. ते अवश्य लोकांनी बघावं. तर ह्या पुतळ्यापासून सुरुवात झाली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अशा पद्धतीचे ब्रांझ मधले जे पब्लिक प्लेसमध्ये पुतळे लावतात, ती तयार करायचं पहिलं जो शिल्पकार आहेत ते महाराष्ट्रातले आहेत. गणपतराव म्हात्रे जे खूप प्रख्यात शिल्पकार होते बडोद्याला, त्यांनी केलेला शिवछत्रपतींचा पुतळा बघा. ते आहेत. आता मगाशी सांगितलं विनायकराव करमरकर आहेत, फडके आहेत, शिवाजी विद्यापीठाच्या समोर उभा केलेला पुतळा ते शिल्पकार आहेत. बाबूराव पेंटरांसारखे शिल्पकार होऊन गेले. शिल्पकारांची मांदियाळी आहे महाराष्ट्र हा. आणि असं असताना हा जो राजकोटवरचा पुतळा तयार केला गेला, त्याचं एका नवख्या व्यक्तीला ते दिलं गेलं, ज्यानं पहिल्यांदा 1-1.5 फुटाचेच पुतळे तयार केले होते. अशा व्यक्तीला हे काम दिलं जातं, हीच मुळात पहिल्यांदा शंकास्पद गोष्ट आहे. बरं, तो पहिलं काम मिळालं, पण त्यानं सर्वोत्कृष्ट काम केलं का? तर नाही. अत्यंत बेढप. खरं तर शिवाजी महाराजांच्या शिल्पाला आपण असं विशेषण लावायचं का, अशी एक भावना मनामध्ये येते. पण महाराष्ट्रात, जगामध्ये अनेक शिवाजी महाराजांची पुतळे तयार झाले, शिल्प तयार झाली. पण सगळ्यात खराब शिल्प कुठलं तयार झालं असेल तर ते राजकोटवरचं. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या वेशभूषेचा अभ्यास केलेला नव्हता. शिवाजी महाराजांच्या शस्त्रास्त्रांचा अभ्यास केलेला नव्हता.
शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराज जे पादत्राणं घालायचे, मोजड्या वगैरे, त्याचा अभ्यास केलेला नव्हता. शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा नाही, म्हणजे ते शिवाजी महाराजच नव्हते, शिवाजी महाराजच वाटत नव्हते, अशा पद्धतीचं ते शिल्प त्या ठिकाणी बसवलं गेलेलं होतं. आणि महाराष्ट्राच्या सारख्या कलाकारांची भूमी असणाऱ्या, अत्यंत सुसंस्कृत, ज्यांना कलेचा वारसा आहे, मोठ्या मोठे शिल्प तयार करणाऱ्यांचा, राम सुतार, ज्यांचे शिल्प बघा तुम्ही जगभरात बसलेत, इतकंच नाही तर संसदेच्या प्रांगणात ती शिल्प बसले आहेत. अशा राम सुतारांसारखी व्यक्तिमत्व असताना एखाद्या नवख्या शिल्पकाराला हे काम दिलं जातं, याच्यामध्येच पहिला घोळ आहे. आणि ते का दिलं गेलं, आता ह्याच्यावर कोण चौकशी करतील न करतील किंवा पांघरून सुद्धा घालतील, कारण ज्यांनी हा पुतळा बसवला आहे सगळ्या मंडळी, त्यांनी त्याच्याविषयी गांभीर्य नव्हतं. पडल्यानंतर लक्षात आलं, परत एकतर उभारल्यानंतर लक्षात आलं की ते अत्यंत चुकीचं शिल्प आहे शिवाजी महाराजांचं, आणि पडल्यानंतर आता लक्षात येतं की त्याला त्याचं गांभीर्य नाही आहे. निश्चित. तुम्ही जर ज्या पद्धतीने सर उल्लेख केला की अवघ्या नवख्या एखाद्या जो कारागीर आहे किंवा कलाकार आहे त्याला हे बांधकाम दिलं होतं, परंतु जशी माहिती समोर येते, आणि त्या जयदीप जो आपटे आहे तो त्यांनी एक मुलाखत सुद्धा दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे अगदी कमी वेळ त्याला मिळाला होता आणि 3D प्रिंटिंगद्वारे त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. तर तुम्हाला असं वाटतं की अशा पद्धतीचे महापुरुषांचे जेव्हा पुतळे उभारले जातात, जिथे पंतप्रधान स्वतः उपस्थित राहतात, त्यांच्या हस्ते या सगळ्याचं उद्घाटन होतं, नौदल या संदर्भातला कार्यक्रम करतं, अशा वेळी योग्य खबरदारी घेणं महत्वाचं आहे, त्याच्यासाठी एक योग्य वेळ देणं महत्वाचं आहे. तुम्ही जसं म्हणालात की शिवाजी महाराजांचे आपण अनेक पुतळे पाहिलेले आहेत, पण हा जो पुतळा आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची खरंच प्रतिकृती होतीये का, शिवाजी महाराजांच्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे का, हे कुठे दिसत नाहीये. तर अशा वेळी योग्य वेळ देणं अपेक्षित होतं, योग्य माणसाकडे हे सगळ्या गोष्टी देणं अपेक्षित होतं, असं वाटतं. 100% खरं तर असं शिल्प तयार झाल्यानंतर महाराष्ट्राचं कला संचालनालय नावाचं एक खातं आहे, त्या खात्यामार्फत या कुठलंही शिल्प असेल महाराष्ट्रामध्ये बसणार, एखादं लहानचं शिल्प असेल किंवा मोठं असेल, याचं परीक्षण केलं जातं आणि ते पास केलं जातं. आता असं शिल्प जर महाराष्ट्राच्या कला संचालनालय किंवा ती जी काही समिती असते त्यांनी पास केला असेल, तर त्यांच्या समितीच्या सामर्थ्याविषयी किंवा समितीच्या कॅपॅसिटी विषयी सुद्धा प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि इतक्या कमी कालावधीमध्ये मग ते शिल्पकाराला एकतर चुकीचं दिलं लक्षात येतं, अनुभवच नाहीये त्याला एवढे मोठे पुतळे तयार करायचा, म्हणजे 10-12 फूट उंचीचा पुतळा करायचा सुद्धा अनुभव ज्या शिल्पकाराला नाही, अशा शिल्पकाराला 30-35 फुटाचं शिल्प, ते सुद्धा समुद्राच्या किनाऱ्यावर बसणारं शिल्प तयार करायला दिलं जातं. ह्याच्यामध्ये खूप मोठं काहीतरी घोळ आहे असं मला वाटतं. जे शिल्प आपण तयार करतो, कुठलंही शिल्पकार, कारण मला माहिती आहे की आम्ही 2009 मध्ये शिवाजी महाराजांचा जो रायगड किल्ला आहे त्या ठिकाणी जिथं राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांना, आणि तिथे एक रिकामी मेघडंबरी उभा केली होती, त्याच्यामध्ये आम्ही स्वतः पुतळा बसवला. शिवराज्याभिषेक समितीचा मी त्याला अध्यक्ष होतो. पुतळा तयार करण्यापासूनची प्रक्रिया आम्हाला माहिती आहे. शिल्पकार किती जरी सांगितलं की 6 महिन्यात देतो, 2 महिन्यात देतो, 4 महिन्यात देतो, ते तयार होत नाही. त्याची एक प्रक्रिया आहे. पहिल्यांदा लहान मॉडेल बनतं, त्याच्यानंतर क्ले मॉडेल बनतं, त्यानंतर मग तुम्ही त्याच्यावर फायबर मॉडेल बनता आणि मग त्याच्यावर मोल्ड टाकता. मग ते मोल्ड टाकून त्याचं कास्टिंग होतं, गोळे बांधले जातात, किंवा आता हे वेगळ्या पद्धतीनं त्यांनी केलंय, ते कास्टिंग होतं, कास्टिंग फेल जाऊ शकतं, अनेक अडचणी आहेत त्याच्यामध्ये. आणि मग ते कास्टिंग झाल्यानंतर ते जे काही भाग आहेत ते एकत्र जोडले जातात वेल्डिंग करून, आणि मग ते फिनिशिंग होतं. मग त्याला सगळ्या प्रक्रिया केल्या जातात, ऍसिड वगैरे लावून त्याला स्वच्छ केलं जातं वगैरे. ही खूप मोठी प्रक्रिया आहे, ही अशी सहजासहजी होत नाही. आणि अशा प्रक्रियेतनं गेलेले पुतळेच खूप सुंदर सौष्ठवपूर्ण दिसतात. तुम्ही बघा, पुतळे कुठं नाहीये, महाराष्ट्रात अनेक पुतळे चित्रपतींचे. भारतामध्ये त्या ह्याच्या समोर जो भारताचं प्रवेशद्वार ज्याला म्हटलं, गेटवे ऑफ इंडिया, त्याच्या समोर अत्यंत सुंदर पुतळा उभा केला यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या काळात पुतळा उभा झाला. किती वर्ष तिथोदा वारा येतो, तो समुद्राच्या किनाऱ्यालाच आहे, तो काय असा लांब नाहीये, तिथोदा खारं वारच येत आहे. त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या अगोदर प्रतापगडाच्या बाले किल्ल्यावर, सह्याद्रीच्या उंच ताट कड्यावर एक बाले किल्ल्यावर पुतळा उभा केला. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या तिचं ओपनिंग झालं होतं. निंबाळकर जे आहेत, मालोजी राजे निंबाळकर, त्यांच्या मुधोजी निंबाळकर यांच्या
त्या देखभालीखाली ते सगळं पुतळा तयार झालेला होता. आणि तो पुतळा 1959 पासून 1959 पासून उद्घाटन झाल्यापासून आजपर्यंत अडिग आहे. त्याला काहीच झालेलं नाही. आणि तिथं तर खूप मोठं वारं येतंय, वादळे येतात, म्हणजे किती सायक्लॉन्स येऊन गेली तरी तो पुतळा जसाच्या तसा राहिलेला आहे. एवढ्या उंचावरचा सह्याद्रीच्या उंच पर्वतावर राहिलेला. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तिथं पुतळा बसताना त्यांनी केलेला होता का? तर त्यांनी केलेला नव्हता. आज ज्या पद्धतीनं पराक्रमी भारतीय नौदलावर ती सगळं खापर फोडायचं चाललंय. कारण काल तुम्ही बघा मुख्यमंत्री महोदयांची वक्तव्य किंवा मंत्री महोदयांची किती नौदलानं केलंय. मग तुम्ही काय करत होता? मग त्याचं श्रेय तुम्ही कसं काय घेतलं? नौदलानं केलं, पण नौदलानं जर केलं असेल आणि मग परत काय तर सांगायचं की 45 किलोमीटर ताशी खारे वारं वाहत होतं आणि मग त्याच्यामुळं हे सगळं बेसलेस आहे. वारं कुठं वाहत नाही. अनेक उदाहरण देता येतील आपल्याला. समुद्राच्या किनारी वारं वाहणारच आहे. शिवाजी महाराजांनी मला याच मुद्द्याकडे यायचंय थोडंसं. केवळ आपण शिवाजी महाराज म्हटले की आपण महाराष्ट्राची अस्मिता म्हणून बघतो, आणि कुठलाही नेता असो त्याच्या भाषणांमध्ये असतील किंवा त्यांच्या कुठच्याही प्रचार फेरीमध्ये असते शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. परंतु अशा वेळी जेव्हा हा अपघात घडल्यानंतर एकमेकांवर जबाबदारी ढकलायचं काम सुरू आहे. म्हणजे आपण बघतोय की सत्ताधारी सातत्याने सांगतात की आमचा काही संबंध नाहीये, नौदलाकडनं हा पुतळा उभारण्यात आला होता, त्यांच्याकडनंच कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. परंतु नौदलाकडनी सुद्धा आता स्पष्ट केलेलं आहे की संयुक्त हे सगळं काम करण्यात आलं होतं आणि पुतळ्याच्या देखभालीचा जो भाग आहे तो राज्य सरकारकडे होता. त्याची देखभाल करण्याचं काम हे राज्य सरकारकडचं होतं. तर अशा वेळी जेव्हा महाराष्ट्राची अस्मिता जोडलेली असते, जेव्हा राजकारणी सातत्याने शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करत असतात, परंतु अशा वेळी कुठेतरी एक वेगळी भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळते. याच्याकडे तुम्ही कसं बघता की अशा वेळी आपल्यावरचं जे काम आहे ते झटकून टाकणं किंवा आपल्यावरची जबाबदारी ती झटकून टाकण्याची वक्तव्य आपल्याला समोर आलेली पाहायला मिळतात. त्याच्याकडे एक इतिहास अभ्यासक म्हणून कसं पाहताय? कारण आपल्या महाराष्ट्रातल्या करोडो लोकांची अस्मिता आहे ही सगळी या पुतळ्याशी जोडली गेलेली आहे. नाही, खरं तर ह्याच्यामध्ये इतक्या कमी कालावधीमध्ये घाई गडबडीमध्ये पुतळा बसवायचं कारण काय होतं हा एक प्रश्न आहे. मग ते आपल्या लक्षात येतं की इलेक्शन जवळ आली होती आणि तो मोठ्या प्रमाणात इव्हेंट करायचा होता. 3 दिवसाचा इव्हेंट आंतरराष्ट्रीय दर्जाचा केला त्या ठिकाणी. आणि मग आम्ही शिवाजी महाराजांचे कसे वारस आहोत, आम्ही कसे भक्त आहोत, शिवाजी महाराजांचे कसे पाईक आहोत हे दाखवण्यासाठी अनेक घोषणा त्या ठिकाणी केल्या गेल्या. पण ज्या वेळेला हा पुतळा उभा राहिला त्याच वेळेला या उद्घाटन केल्यानंतर आपण बघतो ना ती प्रतिमा कशी झाली, काय झाले, किंवा त्याच्या अगोदर फोटोग्राफ जातात. त्यांच्या लक्षात आलं नाही हे चुकीचं शिल्प झालंय. बरं, हे चुकीचं शिल्प झालंय हे लक्षात आणून सुद्धा दिलं ना. स्थानिक लोकांनी आणून दिलं. मालवण मधल्या लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेले होते, अनेक लोकांनी. मी स्वतः त्यावेळेला आक्षेप घेतला होता. आता आमच्या सामान्य लोकांचं जाऊ दे, स्थानिक लोकांचं जाऊ दे, आम्ही सामान्य आहोत. पण शिवाजी महाराजांचे वारस युवराज संभाजीराजे जे राज्यसभेचे खासदार होते, यांचे सहकारी होते, तर यांनी सुद्धा 12 डिसेंबर 2023 ला पत्र लिहून पंतप्रधान महोदयांना सांगितलंय की हे जे काही शिल्प झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे, त्याच्यामध्ये शिवरायांची प्रतिमा उतरलेली नाही आणि आपण हे शिल्प तातडीनं बदलून घ्यावं अशी त्यांनी मागणी केलेली होती. तसं पत्र व्हायरल झालंय आता कालच. त्यांनी त्यांची पोस्ट सुद्धा लिहिली त्याच्या संदर्भात. म्हणजे तुमच्या निदर्शनास आणून सुद्धा तुम्ही याच्यावर काही करत नाही. याला आपण काय म्हणायचं? माझ्यासारख्या अभ्यासकाच्या मनामध्ये प्रश्न येतो की वारंवार तुम्ही जनतेची फसवणूक, ही फसवणूक आहे शिवप्रेमींची, की तुम्ही चुकीचं शिल्प उभा करताय. निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा त्याच्यावर काही कारवाई करत नाही, ती चूक मान्य करत नाही आणि दाबून परत नौदलानं शिल्प तयार केलं. नौदल हे खूप सामर्थ्यशाली नौदल आहे, पराक्रमी आहे. भारताच्या समुद्र सीमांचं रक्षण नौदल करतं. त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे आणि त्या नौदलाला तुम्ही आता एका आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचं काम करायला लागलाय तुमची चूक झाकण्यासाठी. हे महाराष्ट्रानं कधी बघितलेलं नव्हतं. महाराष्ट्र हा सुसंस्कृत राजकारण्यांचा देश म्हणून, राज्य म्हणून ओळखलं जात होतं. यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, सुधाकरराव नाईक असतील, कितीपर्यंत आपण कालच्या उद्धव साहेबांच्या पासून आपण मुख्यमंत्री बघितलेत. मागचे जे मुख्यमंत्री होते अत्यंत सुसंस्कृत, जबाबदार व्यक्तिमत्व होती. आणि आता तुम्ही काय करायला लागला? काहीही तुम्ही बोलता, तुम्हाला अभ्यास करत नाही, काहीही बोलता.
नौदलासारखं ह्याला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करता, तुमची काय जबाबदारी आहे का नाही, हा माझा प्रश्न. हा या मंत्रिमंडळाची आणि या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे का नाही. आता सांस्कृतिक मंत्री कुठे गेले महाराष्ट्राचे, हे जे काय परमिशन द्यायचं काम असतं ते या सांस्कृतिक मंत्र्याच्या, कला संचालनालय सांस्कृतिक मंत्र्याच्या अंडरखाली येतं. आता कुठं जाऊन बसलेत ते. आणि दुसऱ्या कुणी एखादं काहीतरी शब्द चुकीचा चुकून म्हणजे शिवाजी महाराजांना नुसतं, आता पानसरे साहेबांचं आपल्याला माहित आहे की त्यांचं पुस्तकाचं नाव शिवाजी कोण होता, ते टाकलं तर ज्यांच्या मस्तक तळपायची का मस्तकाला जाते ती मंडळी आता कुठं आहेत. शिवाजी महाराजांचा एवढा मोठा पुतळा, इतका मोठा इव्हेंट करून, आंतरराष्ट्रीय दर्जाचा इव्हेंट करून तुम्ही उभा करता आणि तो पडला, तो उद्ध्वस्त झाला, त्यावेळेला तुमच्या मनाला वेदना नाही होत. म्हणजे हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये हे काय समजत नाही. खरं तर असे पुतळे, ते जो राजकोट किल्ला आहे, राजकोट जो आहे त्याची पुनर्बांधणी सुद्धा आवश्यक असताना तुम्ही नव्यानच त्याला तटबंदी बांधल्यासारखं ते चिऱ्याचे बांधकाम करून त्या ठिकाणी काम केलं आणि तो उभा केला चुकीचा पुतळा. ती किल्ल्यांच्या डागडुजीकडे कधी आपण बघणार आहोत का नाही. आणि त्या सुद्धा शास्त्रोक्त चुकीच्या पद्धतीची सुद्धा कामं, पैसे येतात किल्ल्यांवर चालले. तुम्ही शास्त्रोक्त किल्ल्याच्या डागडुजीकडे कधी बघणार आहोत का नाही. का नुसते इव्हेंट करायचे आहेत, की आता परवा इव्हेंट करायला लागलेत की आम्ही महाराष्ट्राचं मिलिटरी जे काही आहे स्ट्रक्चर सगळं ते म्हणून किल्ले जागतिक त्याला ह्याच्यामध्ये देणार, मानांकन मिळवणार, वर्ल्ड हेरिटेज म्हणून. पण तुम्ही त्या तोडीनं सांभाळा तर ना पहिल्यांदा. त्या बहिण की अशा पद्धतीच्या घटना यापुढे घडू नयेत किंवा अशा पद्धतीचं, ज्या पद्धतीने म्हणाला की योग्य पद्धतीचे पुतळे तयार झाले पाहिजे, त्याचा संपूर्ण अभ्यास व्हायला पाहिजे, अशा गोष्टी होऊ नये त्यासाठी राज्य सरकार असेल किंवा इतर ज्या संस्था असतील जे या संदर्भातले कार्यक्रम करत असतील, पुतळे तयार करत असतील, त्यांनी नेमकी कुठली खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यांनी इतिहास अभ्यासकांची संपर्क करून या संदर्भातलं जे काम आहे ते केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? नाही, फक्त इतिहास अभ्यासक आमच्यासारखे सांगू शकतात की तो पुतळा शिवाजी महाराजांच्या जी अस्सल चित्र आहेत किंवा ज्या प्रतिमा आहेत त्यांचा अभ्यास करून तो झालेला आहे का नाही. त्यांची वेशभूषा कशी पाहिजे, शस्त्र त्यांच्या हातातली कशी पाहिजे, त्यांचा जिरोटोप कसा पाहिजे, त्यांचे दाढी कशा पाहिजेत, कल्ले कसे होते, काय होते, त्यांची उंची किती होती, हे सगळं आपण सांगू शकतो. पण हे सामूहिक काम आहे, ह्याच्यामध्ये स्ट्रक्चरल इंजिनियरची सुद्धा गरज आहे. कारण ते समुद्र किनाऱ्यावर एवढा मोठा पुतळा उभा करायचा असतो. खरं तर एवढे मोठे पुतळे उभा करावेत का, हाच पहिला प्रश्न आहे माझा. की तुम्ही एक चांगलं सौष्ठवपूर्ण शिवाजी महाराजांचं पुतळा रूपी स्मारक तयार करू शकता. ही जी काही स्पर्धा लागलेली आहे उंच उंच पुतळे उभा करायचे आणि ते व्यवस्थित नाही होत आणि ते दिसत सुद्धा नाही व्यवस्थित. त्या पुतळ्याच्या पायथ्याला, आता या पुतळ्याच्या पायथ्याला मी स्वतः गेलो होतो, काय दिसत होतं, महाराजांचा चेहरा सुद्धा नव्हता दिसत. आणि ते एकदम जवळ जायचं आणि काय दिसत होतं ते खूप विचित्र आहे. ते माझ्याकडे छायाचित्र सुद्धा आहेत त्याची. ते चुकीच्या पद्धतीनं सगळं होत आहे. तर पुतळे कसे करावेत, ते किती उंचीचे करावेत, उगीच मोठे मोठे पुतळे तयार करायचे, त्याच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करायचे आणि परत असे अपघात आपण सहन करायचे. याच्यापेक्षा चांगले सौष्ठवपूर्ण सुरेख पुतळे तयार करावेत. अनेक शिल्पकार महाराष्ट्रामध्ये आहेत, अनेक आहेत, मांदियाळे आहे शिल्पकारांची. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगले शिल्पकार आहेत, यांचा सहभाग घेतला पाहिजे. इतिहास अभ्यासकांचा तर घेतला पाहिजेच, कारण ते सांगू शकतात की ते झालंय का नाही व्यवस्थित. स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत, चांगले आर्किटेक्ट आहेत, यांचा अभ्यास करून मग आपण ही शिल्प बनवली पाहिजे. निश्चितच. त्यामुळे खरं तर आता आपण बघतोय की जो काल अपघात झाला त्यानंतर आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्ट्रक्चर ऑडिट नेमकं केलं होतं का, या संदर्भात आता FIR सुद्धा दाखल झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भातलं स्टेटमेंट दिले आणि नेव्हीकडनं सुद्धा या संदर्भातली माहिती आता समोर येते. अर्थात पुढच्या काळामध्ये असे अपघात होऊ नये म्हणून सरकारकडनं कुठली काळजी घेतली जाते आहे का, आणि या प्रकरणामध्ये जे FIR दाखल झालेली आहे त्याच्यानंतर कोणावर कारवाई केली जाते, ज्या व्यक्तीने हा पुतळा तयार केला त्याच्यावर कारवाई होते का, ज्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलं त्याच्यावर कारवाई होते का, आणि यापुढे ही घटना टाळण्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. इंद्रजित सर आपल्यासोबत होते आणि त्यांनी या संदर्भातली सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला हा नेमका व्हिडिओ कसा वाटला आहे आणि तुम्हाला काय वाटतं या संदर्भातली नेमकी जबाबदारी कोणावर आहे हे सगळं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.